आदरणीय श्री महादेव वामन म्हात्रे यांना 79व्या वाढदिवसानिमित्त अभिवादन। महादेव वामन म्हात्रे भविष्य घडविणाया वर्तमानाची जीवन कहाणी। काही माणस काळाबरोबर जगतात, काही माणस काळाच्या पुढे चालतात आणि काही माणस अशी असतात जी काळ संपल्यानंतरही आपल्या कार्यातून जिवंत राहत असतात। ही कथा आहे अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची, एका शिक्षकाची, एका साहित्यिकाची, एका कलाकाराची, एका क्रीडाप्रेमीची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका समाजभान जपणाऱ्या माणसाची। 15 जुलै 1947 भारत स्वातंत्र्याच्या पहाटेची वाट पाहत होता आणि रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातल्या बोरझे या छोट्याशा गावात श्री वामन व श्रीमती सोमूबाई यांच्या पोटी एका बालकाचा जन्म झाला। त्या बालकाचे नाव होते महादेव वामन म्हात्रे। गरिबी त्यांच्या आयुष्यात पाहुणी नव्हती, ती घरातीलच एक सदस्य होती। घरात साधनांची कमतरता होती, पण संस्कारांची श्रीमंती होती। आईवडिलांचे कष्ट पाहत मोठे होताना महादेव यांच्या मनात एकच विचार वाढत गेला, शिक्षण हेच आयुष्य बदलण्याचे साधन आहे। बोरझे ते वाशी पुढे पेण हा त्यांचा प्रवास केवळ शाळेचा नव्हता, तो होता संघर्षाचा, चिकाटीचा आणि स्वप्नांचा प्रवास। कधी पायात चप्पल नव्हती, कधी पुस्तकांची सोय नव्हती, पण शिक्षणाची भूक मात्र कधी कमी झाली नाही। आणि अखेर परिस्थितीवर मात करत त्यांनी मॅट्रिक डी.एड पूर्ण केले। पुढे बी.ए. आणि बी.एड पदवी संपादन करून त्यांनी आपल्या आयुष्याला नवी दिशा दिली। ज्यांनी शिक्षणासाठी संघर्ष केला होता त्यांना शिक्षणाचे खरे मूल्य ठाऊक होते। रायगड जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी सेवा सुरू केली। त्यांच्यासाठी वर्गखोली ही नोकरीची जागा नव्हती, ती होती राष्ट्रनिर्मितीची कार्यशाळा। अक्षरांबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांना माणुसकी शिकवली, पाठ्यपुस्तकांबरोबर जीवनपुस्तकही उघडून दाखवले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थी घडले। शिक्षक ते केंद्रप्रमुख हा त्यांचा प्रवास केवळ पदोन्नतीचा नव्हता, तो समाजाच्या विश्वासाचा सन्मान होता। महाराष्ट्र शासनाने त्यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले, तर रायगड जिल्ह्याने रायगड भूषण म्हणून त्यांच्या कार्याला सलाम केला। शाळेत ते शिक्षक होते, पण मैदानावर ते लढवय्ये होते। राज्यस्तरीय कबड्डीपटू म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली। यवतमाळ येथे झालेल्या राज्य क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळवत त्यांनी रायगडचा झेंडा उंचावला। पण त्यांचे स्वप्न स्वतःपुरते मर्यादित नव्हते। रोहा तालुक्यात भातसई येथे गावदेवी क्रीडा मंडळ स्थापन करून त्यांनी ग्रामीण युवकांना खेळाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले, कारण त्यांना माहिती होते खेळ फक्त शरीरच घडवत नाही, तर तो व्यक्तिमत्वही घडवतो। काही लोक शब्द लिहितात, काही लोक शब्द जपतात, पण महादेव म्हात्रे यांनी शब्द जगले। आगरी समाजाचे जीवन, त्यांच्या परंपरा, त्यांच्या भावना, त्यांच्या बोलीभाषेची गोडी, हे सर्व त्यांनी आपल्या साहित्यामधून जपले। गजा, कुंड्याचा इठ्या, दुमान, धोदानी, अमृतधारा, रानवाट अशा एकूण 17 काव्यसंग्रह, कादंब्या आणि साहित्यकृतींनी मराठी साहित्य विश्व समृद्ध केले। त्यांच्या कवितांमधून मातीचा सुगंध येतो आणि माणुसकीचा स्पर्श जाणवतो। त्यांची साहित्यसेवा केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही, मराठी भाषा, आगरी संस्कृती आणि लोकसाहित्याचा सुगंध त्यांनी सातासमुद्रापार पोहोचवला। मॉरिशस या देशात आयोजित आंतरराष्ट्रीय काव्यसंमेलनात सहभागी होऊन त्यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून मराठी भाषा आणि संस्कृतीचा गौरव वाढविला। कवितेच्या ओळींमधून त्यांनी केवळ रसिकांचे मनोरंजनच केले नाही, तर समाजप्रबोधनाचे कार्यही केले।
एका लेखकासाठी याहून मोठा सन्मान कोणता असू शकतो? त्यांच्या कवितांचा समावेश मुंबई विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला. ही केवळ महादेव म्हात्रे यांची उपलब्धी नव्हती. हा संपूर्ण आगरी साहित्य विश्वाचा सन्मान होता. गावातील एका लेखकाचा शब्द विद्यापीठाच्या वर्गात पोहोचला होता आणि त्याच शब्दांच्या सामर्थ्याने त्यांनी भारताच्या सीमा ओलांडल्या. मॉरिशस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय काव्यसंमेलनात त्यांना काव्यसंमेलनाध्यक्ष हा बहुमान प्राप्त झाला. एका छोट्याशा गावातून निघालेल्या कवीच्या लेखणीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही दुर्मिळ दाद होती. साहित्याला सीमा नसतात आणि प्रतिभेला बंधने नसतात. महादेव म्हात्रे यांच्या साहित्य प्रवासाने याचीच साक्ष दिली. मॉरिशस देशात आयोजित साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी मराठी भाषेचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या साहित्यकृतींचा गौरव तेव्हा अधिक उंचावला जेव्हा मॉरिशसचे कला, संस्कृती आणि पर्यटन मंत्री आदरणीय श्री पृथ्वीराज सिंग रूपम यांच्या हस्ते त्यांच्या दामटी आणि तखांदा या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. ही घटना केवळ एका लेखकाचा सन्मान नव्हती, तर आगरी साहित्य, मराठी भाषा आणि रायगडच्या सांस्कृतिक परंपरेचा जागतिक गौरव होता. स्वतः लिहिणे ही त्यांच्या प्रवासाची अखेर नव्हती. नवोदित लेखक घडविण्याची धडपडही त्यांनी केली. ओस प्रकाशन, पेनची स्थापना करून अनेक साहित्यिकांना त्यांनी व्यासपीठ दिले. अनेक लेखकांच्या स्वप्नांना त्यांनी पुस्तकांचे रूप दिले. एका लेखकाने स्वतःबरोबर इतरांनाही पुढे नेले. ज्ञान दिलं, खेळ दिला, साहित्य दिलं, पण तरीही त्यांची देण्याची वृत्ती संपली नाही. क्रीडा युवक मंडळ भागसई यांचे मुख्य मात्र सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेची नवी वाट निर्माण केली. शिक्षकी पेशामध्ये असताना गरजू या विद्यार्थ्यांना मंडळाची स्थापना मदत, केली. सांस्कृतिक कार्यक्रम, समाज प्रबोधन आणि लोकहिताचे असंख्य उपक्रम. त्यांनी समाजाकडून मिळालेलं प्रेम पुन्हा समाजालाच परत केलं. पुरस्कारांची यादी मोठी आहे. राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार, रायगड भूषण, आगरी काव्य भूषण, जीवन गौरव आणि असंख्य सन्मान. पण त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा पुरस्कार कोणता? घडलेले विद्यार्थी, प्रेरित झालेले साहित्यिक, उभे राहिलेले खेळाडू आणि त्यांच्या कार्याने समृद्ध झालेला समाज. राज्यस्तरीय सन्मानांपासून ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठांपर्यंतचा हा प्रवास विलक्षण होता. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात घर केले, खेळाडू म्हणून मैदान जिंकले, साहित्यिक म्हणून वाचकांची मने जिंकली आणि समाजसेवक म्हणून लोकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण केला. त्यांच्या कार्याचा गौरव महाराष्ट्राने केला, देशाने केला आणि मॉरिशससारख्या परदेशी भूमीनेही केला. बोर्झेच्या मातीत जन्मलेला हा मुलगा शिक्षक झाला, केंद्रप्रमुख झाला, राज्यस्तरीय खेळाडू झाला, साहित्यिक झाला, प्रकाशक झाला, समाजसेवक झाला आणि हजारो लोकांच्या हृदयात घर करणारा माणूस झाला. आज आयुष्याच्या 80व्या वर्षाकडे वाटचाल करत असला तरी त्यांची प्रेरणा अजूनही नव्या पिढ्यांच्या मनात जिवंत आहे. त्यांचे जीवन आपल्याला एक संदेश देते. परिस्थिती माणसाला थांबवू शकत नाही. जर स्वप्न मोठं असेल आणि ध्येय समाजासाठी असेल. बोर्झे गावाचा सपुत्र, पेणचा सन्मान, रायगडचा अभिमान, आगरी साहित्याचा दीपस्तंभ. आदरणीय, वंदनीय आणि पूजनीय श्री महादेव वामन म्हात्रे यांच्या 79 वर्षांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाला विनम्र अभिवादन. कृतज्ञ परिवार, मित्रपरिवार, विद्यार्थी, साहित्यिक आणि समाज.